तर मित्रांनो, मी जसंही जिम मध्ये पोहोचलो तसंही पाणी चालू झालं होतं. मग काय, सकाळी पाण्यामुळे कोणी जिम मध्ये आले नव्हते. मी एकटाच होतो जिम मध्ये. पूर्ण जिम खाली होती. मग अर्ध्या तासामध्ये आकाश दादा आणि कामेश दादा दोघे आले होते जिम मध्ये आणि खूप सारे मुलं पण आले होते. आज आपलं होतं शोल्डर आणि लेग. मग काय, आज हेवी लेग मारला म्हणून शिड्यावरून काही उतरता येत नव्हतं मला. तरी जसं जसं उतरून जसाही घरी आलो तसा हा पंखा काढायचा होता मला, कारण हा खराब झालं होतं. फार 2 मिनिटात पंखा काढून पण टाकलो. मग पंखा काढल्यानंतर त्याचे ब्लेड्स पण रिमूव्ह करून टाकले, कारण हा पंखा दुरुस्तीला द्यायचा होता. मग ब्लेड्स काढलेच होते तर आपल्या भावाकडे दिले स्वच्छ धुवायसाठी. तसंही दुकानात ज्यासाठी निघलो होतो तर हा पाणी वापसही चालू झाला होता. मग आपली गाडी खूप भरली होती तर लागल्या ती पण धुवून टाकली पाण्या. मस्त मी पण बोलत झालो आणि गाडी पण धुवून झाली मस्त. आणि थांबल्यावर मी सायकलने निघून गेलो सीधा दुकानामध्ये. गाडी यासाठी नाही काढली कारण आताच धुतली होती, म्हणलं खराब होईल. मग दुकानात आल्या बघतो की काय एवढं सारं सामान लावायचं होतं. माझे काका तर लावतच होते. मग सोबत मध्ये मी पण त्यांची हेल्प करायला लागलो. मग तो सामान लावून झालंच होतं की आणखी सामान आलं. मग दुकानातलं सर्व काम निपटवून मी येऊन गेलो सायकलची हँडग्रिप भरायला. जिथून सायकल घेतली होती त्याच दुकानामध्ये आलो होतो. सायकलचं काम करून मी वापस येऊन गेलो जिम मध्ये, कारण माझी मेंबरशिप संपली होती, ती रिन्यू करायची होती. मग जिम मधून वापस येऊन गेले दुकानमध्ये.